नमस्कार मंडळी. 23 तारखेला बारामतीमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. अजितदादांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक लागली आहे आणि येत्या 23 तारखेला त्यासाठी मतदान होणार आहे. पण मागच्या काही दिवसांपासून मीडियामधून या पोटनिवडणुकीच्या बातम्या अचानक गायब झालेल्या. कारण काय? तर महिला आरक्षण विधेयक असेल, नाशिक मधला कॉर्पोरेट जिहाद असेल किंवा युद्ध असेल, या सगळ्या बातम्या त्याचा भडीमार इतका झाला की बारामती पोटनिवडणूक ही मागे पडली. मीडियाला रोज नवीन एक खेळणं लागतं जे दिवसभर चघळायचं असतं आणि असे चघळायचे विषय मीडियाला भरपूर मिळाले, त्यामुळे बारामती पोटनिवडणूक मागे राहिली. खरं तर या पोटनिवडणुकीमध्ये काय होणार आहे, कोण विजयी होणार आहे, याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाहीये. अजितदादा यांच्या पत्नी सुनेत्रा पवार ही पोटनिवडणूक लढवत आहेत आणि त्यामुळे त्या विजयी होणार. पण तरीही या निवडणुकीतून काही समीकरणं ही नव्याने उदयास येत आहेत आणि ती समीकरणं भविष्यात महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभाव टाकणार आहे आणि त्यामुळे त्याबद्दल चर्चा करणं अतिशय आवश्यक आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडून जो प्रचार प्रसार होतोय त्याची सगळी जबाबदारी जय पवार यांच्या खांद्यावर देण्यात आलेली. जय पवार हे अजितदादांचे दुसरे पुत्र, मोठे पुत्र पार्थ पवार. खरं म्हणजे पार्थ पवार यांनी ही निवडणूक लढवायला, म्हणजे या निवडणुकीचा प्रचार प्रसार करायला पाहिजे होता, पण ते कुठे या निवडणुकीच्या प्रचार प्रसारामध्ये दिसत नाहीये. असं म्हटलं जात आहे की त्यांनी काँग्रेसबद्दल वक्तव्य केलं आणि त्यामुळे त्यांना या निवडणुकीच्या प्रचार प्रसारापासून लांब ठेवण्यात आलं. पण हे काही सत्य नाहीये. ज्यांना पटकन उत्तर हवी असतात त्यांनी हे उत्तर काढलेलं आहे. खरं म्हणजे काँग्रेसचं तिथे अस्तित्वच नाहीये आणि त्यामुळे पार्थ पवार यांनी काँग्रेसबद्दल जे काही म्हटलं की काँग्रेस लयाला जाते वगैरे असं त्यांनी वक्तव्य केलं, तर त्याचा काही परिणाम होणार नाहीये. पण या निवडणुकीच्या माध्यमातून काही गोष्टी या सुनेत्रा पवार यांना स्पष्ट करायच्या आहेत आणि त्या अनुषंगाने जर या निवडणुकीच्या प्रचार प्रसाराकडे तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की जय पवार यांना अचानक पुढे आणण्यात आलेलं नाहीये. त्यामागे निश्चित अशी रणनीती आहे आणि ही रणनीती भविष्यात आपल्याला दिसणार आहे. पार्थ पवार आणि जय पवार यांना राजकारणात आणणं हे सुनेत्रा पवार यांचं काम आहे किंवा त्यांना ते करायचंय आणि त्यासाठी सुनेत्रा पवार या झटतायत आणि त्यात वावगं असं काहीच नाहीये. पार्थ पवार यांना दिल्लीच्या राजकारणात पुढे आणायचं आणि जय पवार यांना महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे आणायचं, अशी ही दुहेरी रणनीती आपल्याला यातून दिसते. त्यातही बारामती हा मतदारसंघ म्हणजे अजितदादांचा बालेकिल्ला आणि या बालेकिल्ल्यावर आपली पकड लूज होऊ नये, सैल होऊ नये, हे सुनेत्रा पवार यांना वाटत असणार आणि त्यामुळे बारामती आपल्या हातात कशी राहील, बारामती ही पवारांकडे म्हणजे शरद पवारांकडे जाणार नाही, या अनुषंगाने सुनेत्रा पवार हा विचार करत असतील हे आता हळूहळू स्पष्ट होते. जय पवार हे नवीन आहेत राजकारणात, ते पहिल्यांदाच असा प्रचार प्रसार करतायत असं मी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नवीन असल्यामुळे सुरुवात बारामतीमधून व्हावी, म्हणजेच ज्यांना त्या मतदारसंघातील लोक ओळखतात, अजितदादांचे पुत्र म्हणून ओळखतात, तिथे जय पवार यांनी आपले पाय घट्ट रोवावेत, या अनुषंगाने त्यांच्याकडे हा सगळा प्रचार प्रसार दिलेला असेल. पुन्हा इथे पराभूत होण्याची भीती नाहीये. कोणत्याही प्रकारे सुनेत्रा पवार ह्या पराभूत होणार नाहीत. अशा वेळेस सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून जय पवार यांना प्रोजेक्ट करणं, पुढे आणणं, ही त्यामागची रणनीती असू शकते.
मागच्या काही दिवसांपासून आपण सातत्याने बघतोय की रोहित पवार हे बारामतीवर आपली पकड घट्ट करण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी त्यांनी अजितदादांचा अपघात नाही तर तो घातपात आहे अशी एक रचना केली. FIR घेतला जात नाही म्हणून त्यांनी बारामतीमध्ये पोलीस स्टेशन बाहेर आंदोलन केलं. एकंदरीत रोहित पवारांचं ही रणनीती जर बघितली तर लक्षात येते की त्यांना कुठेतरी बारामतीवर आपली पकड मजबूत करायची आहे. आणि अर्थातच शरद पवार असतील किंवा सुप्रिया सुळे असतील यांचा त्यांना पाठिंबा असणार हे काही वेगळं सांगायला नको, कारण त्याशिवाय रोहित पवार हे करूच शकत नाही. सातत्याने बारामतीमध्ये फिरणं, लोकांशी संपर्क करणं हे रोहित पवार करत होते. अशा वेळेस जर रोहित पवार यांची पकड बारामतीवर निर्माण झाली तर अजितदादांचा हा मतदारसंघ त्यांच्या पक्षाकडून म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट यांच्याकडून जाण्याची शक्यता. आणि तसं होऊ नये म्हणून बारामतीमध्ये पकड भक्कम असावी त्या अनुषंगाने जय पवार यांना पुढे आणण्यात येते. आणि या निवडणुकीत म्हणजे या पोटनिवडणुकीत जय पवार अगदी जोमाने कामाला लागलेले आहेत. ते घरोघरी जात आहेत, तिकडच्या जनतेशी लोकांशी संपर्क करतायत, त्यांच्या वेगवेगळ्या मीटिंग्स घेत आहेत. एकंदरीत काय तर सुनेत्रा पवार या निवडून येणारच हे माहीत असूनही कुठेही हलगर्जीपणा होऊ नये याची काळजी जय पवार घेत आहेत. आणि केवळ या निवडणुकीसाठी नाही मित्रांनो, तर त्या माध्यमातून भविष्यात या मतदारसंघावर अजितदादा गटाची पकड जी पूर्वी होती तशीच कंटिन्यू राहावी, कुठेही रोहित पवार यांना शिरकाव करायला वाव मिळू नये या अनुषंगाने जय पवार इथे कार्यरत झालेले आहेत. आणि त्यांना म्हणजे जय पवार यांना सुनेत्राताईंनी हे तसं सांगितलेलं असावं. तर राहिला प्रश्न पार्थ पवारांचा, तर पार्थ पवार यांनी दिल्लीत कार्यरत व्हावं, दिल्लीचं राजकारण करावं यासाठी पार्थ पवारांना अगोदरच राज्यसभेत पाठवलेलं आहे. बारामती किंवा महाराष्ट्र बघायला जय पवार आहेत, सुनेत्राताई आहेत, पण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं नेतृत्व, दिल्लीतलं नेतृत्व हे पुढे आणण्यासाठी पार्थ पवारांना तिथे पाठवण्यात आलेलं आहे. जसं पूर्वी अजितदादा हयात होते, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र होती, त्यावेळेस अजितदादांकडे महाराष्ट्राची जबाबदारी म्हणजे महाराष्ट्र त्यांनी सांभाळावा. अर्थात शरद पवारांनी थेट कधी त्यांना महाराष्ट्र सांभाळायला दिला नाही. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सांभाळावा यासाठी शरद पवार हे कार्यरत होते. म्हणजे त्यांना महाराष्ट्रात ठेवलं. त्या अनुषंगाने त्यांची म्हणजे शरद पवारांची व्यूहरचना होती. तर दिल्लीतल्या राजकारणात शरद पवारांनी सुप्रिया सुळे यांना पुढे आणण्याचा प्रयत्न केला होता. आता नेमकी तशीच रणनीती फक्त दिल्लीच्या राजकारणात पार्थ पवार यांनी पुढे यावं आणि महाराष्ट्र जय पवार यांनी बघावा यासाठी ही रणनीती पुढे येते. पोटनिवडणुकीनंतर जय पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात नेमकी काय भूमिका असणार आहे हे अधिक स्पष्ट होणार आहे. पण या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून एक गोष्ट लक्षात आली की जय पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट याचे महाराष्ट्र नेते म्हणून नक्कीच पुढे येतील. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. मी आबा माळकर आपली रजा घेतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.